सेवा आयोगाचे अध्यक्ष हे डॉक्टर कथेरिया जे वल्लभजी कथेरिया हे राजकोटहून आलेले 4 वेळा राजकोटला खासदार राहिलेले माजी केंद्रीय मंत्री आणि महत्त्वाचं म्हणजे जो कामधेनू आयोग होता भारताचा त्याचे ते अध्यक्ष होते। यांच्याच संकल्पनेतून त्यांनी 2023मध्ये राजकोटमध्ये बोटेक पहिला बोटेक घेतला आणि तिथं त्यांना लक्षात आलं की याची खूप जास्त गरज समाजामध्ये आहे आणि त्यांचे जे काही तिथले फीडबॅक आले लोकांचा जो रिस्पॉन्स त्यांना मिळाला त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की हे इतर राज्यांमध्ये पण व्हायला पाहिजे आणि दुसरं बोटेक हे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये होतं। ते जेव्हा आम्हाला अप्रोच झाले तर तेव्हा आमचा उद्देश आणि त्यांचा उद्देश सारखाच आहे। त्यामुळे सरकार म्हणून महाराष्ट्र गोसेवा आयोगसुद्धा त्याच्यामध्ये जुडलेला आहे। याचा उद्देश काय? उद्देश आहे की 300 स्टॉल हे गोशाळेचे काही स्टॉल असतील जिथे बघा आधी गोशाळेमध्ये 1068 गोशाळेमध्ये कुठेच प्रोडक्ट बनवलं जात नव्हतं गोबर आणि गोबर। आज 150पेक्षा जास्त गोशाळेमध्ये ते प्रोडक्ट बनवलं जाते। त्याचं कारणच हे की गोशाळा सेल्फ सस्टेन झाल्या पाहिजे। अशाच इंडस्ट्री पण सुरू झालेली आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलेक्टरला सांगून आपण ऑर्डर काढलेले आहेत। अंत्यविधी आता लाकडात नाही होत, आता गोकास्टमध्ये करायचं आहे। गोकास्टमध्ये केला तर गाई वाचतील आणि लाकडात नाही केला तर झाडं वाचतील। अशा अनेक प्रकारचं आम्ही ते करतोय आणि आता आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 वर्षापासून गोमय गणपती मला वाटतं भारतामध्ये सगळ्यात हायेस्ट सेल हा गोमय गणपतीचा महाराष्ट्रात झाला आहे। 11 कोटी रुपयेचा सेल हा गोमय गणपतीतून झाला आहे। याचा अर्थ काय की ह्या सगळ्या इंडस्ट्री तयार होत आहे। पेंट आपण बघितलं आहे की गोमय पेंटसुद्धा आलेलं आहे। असे अनेक प्रोडक्ट आलेले आहेत। खत तयार झालेले आहे जे खत आपल्याला नैसर्गिक शेती आणि प्राकृतिक शेतीसाठी वापरता येते आणि म्हणून कथेरियाजींनी पुन्हा हे सिलेक्ट केलं, महाराष्ट्र सिलेक्ट केलं आणि इथे आपण हे 4 दिवसाचं एक्झिबिशन एक्सपो आणि समिट हे घेतो आहे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवर। तिथे 2 सेमिनार हॉल असणार आहेत। कंटिन्युअस काही ना काही नॉलेजचे सेशन तिथे दिले जातील। स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म असेल, राजकीय असेल, ब्युरोक्रेसी असेल, सरकारचे वेगवेगळे कृषी खातं असेल, पशुसंवर्धन खातं असेल, या सगळ्यांची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे। दुसऱ्या राज्यातून सुद्धा लोक येत आहेत। आम्हाला अंदाज असा आता आहे 5 लाख लोक या 4 दिवसांमध्ये व्हिजिट करतील। थँक्यू।